तुम्ही युजली ऐकलं असेल आपल्या पॉप्युलेशन मध्ये फिटनेस मध्ये युजली की हे पावडर खाऊन बॉडी बनवतात, हे टॅबलेट्स खाऊन बॉडी बनवतात, अजून वरच्या कॅटेगरीत गेलो तर हे इंजेक्शन घेऊन बॉडी बनवतात. ओके, सो मोस्ट ऑफ द मी पॉप्युलेशन हे ऑब्झर्व केले ती कोण असते, ते स्वतःने सगळं ट्राय केलेलं असते. पावडरचे डब्बे, गेनरचे, वे प्रोटीनचे, टॅबलेट्सचे, इंजेक्टेबलचे सगळे. हीच लोक कमेंट करतात की पावडरशिवाय बॉडी बनत नाही किंवा कोणाची बॉडी आहे तरी पावडर खाल्लेली आहे. सो ह्या पॉप्युलेशन पासून जरा लांब राहा तुम्ही. ओके, आणि ही जी पॉप्युलेशन आहे जी मला पण आधी कमेंट करायची पावडर खाऊन बनवतात तुम्ही, हे खाऊन टॅबलेट खाऊन बनवतात, नंतर मला फोन करतात की असं असं आहे. ओके, नंतर मग स्वतःच सांगतात की मी हे यूज केलंय. सो दॅट्स वेअर यू स्पॉट दॅट. अँड देन मी डिबेट नाही करत त्यांच्याशी, मी त्यांना सांगतो जेन्युअनली काय हेल्प त्यांना पाहिजे ती. पण हे जे 1-2 वर्ष आधी कमेंट करायचे पावडर खाऊन बनवतात हे ते, आणि आता सडनली 2 वर्ष त्यांचा 1-2 वर्ष फोन येतो, एन्क्वायरी येते की असं असं मला फिजिक हे करायचे. नंतर बोलते मी 5-6 वर्षापासून एवढं एवढं खातोय, हे पावडर खातोय, ते खातोय, हे इंजेक्टेबल्स यूज करतोय. सो समजू शकता तुम्ही काय मेंटॅलिटी आहे. हे जे कमेंट पास करतात ते सगळे यूज करून पार आहेत आणि काय झालेलं नाहीये यांचं, आणि होणारही नाहीये. बिकॉज बेसिक्स क्लिअर नाहीयेत ना, कोणता डबा कामाला येणार नाही. थँक्यू.